नमस्कार. मी सुभाष कर्णिक. कथाकथन श्रवण दर्शन या यूट्यूबवरील माझ्या चॅनलवर तुम्हा रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत. आज जी नवीन कथा सादर करत आहे ती एका सत्य घटनेवर आधारित आहे. कथेचं नाव आहे मुक्ती. एका संस्थेमधील 25-30 कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम चालू होता. चर्चा करताना पर्यावरणाचा विषय निघाला. मी सर्वांना सांगितलं, खरं मी विचारलं, तुमच्यापैकी किती जण आज इथे बसने आले? 22 कर्मचाऱ्यांनी हात वर केला. मी विचारलं, तुमची बसची तिकीटं काढली असतील, किती जणांकडे ती तिकीटं आहेत? फक्त एकाने हात वर केला. बाकीच्यांची तिकीटं कुठे गेली? मी विचारलं. सर्वांचं उत्तर एकच होतं. बसमधून उतरल्यावर तिकीट खाली रस्त्यावर टाकून दिले. मी जरा नाराज झालो. म्हणालो, मुंबईत बसने रोज 50 लाख लोक प्रवास करतात. त्याचा अर्थ मुंबईच्या रस्त्यावर 50 लाख तिकिटे पडतात. त्यासोबत इतरही कागद, वस्तू, चिवड्याचा कागद, सिनेमाची तिकीटं, सिगरेटची तुटके, रिकाम्या आकपेट्या अशा गोष्टी रस्त्यावर पडतात. आपण एवढा कचरा रस्त्यावर करतो. त्याचा परिणाम पर्यावरणावर होतो. यासोबत सिगरेटचा धूर, वाहनांचा धूर, कारखान्याच्या धुराडी म्हणून बाहेर पडणारा धूर, पान तंबाखू खाणाऱ्यांचा थुंका अशा कितीतरी बाबी पर्यावरणावर परिणाम करतात. त्याचा आपल्यावर परिणाम होतो. मग आपण काय करू शकतो? काहीच नाही. आपल्या हातातील कागद आणि इतर वस्तू कचरा कोंडीत जातील एवढे तरी आपण करू शकतो ना. कार्यक्रम संपल्यावर एक महिला सहभागी स्टेजवर भेटायला आली. सर, माझी एक समस्या आहे. तुम्ही पर्यावरणावर बोलला म्हणून तुमच्याकडे आले. माझे पती याच संस्थेत काम करतात. त्यांना सिगरेटचं फार व्यसन आहे. खूप प्रयत्न केला पण त्याचं व्यसन सुटत नाही. घरी, कार्यालयात त्यांचं धूम्रपान चालू असतं. तुम्ही त्यांना समजावून सांगा असं मला वाटतं. बाई, ही समस्या सोपी नाही, पण मी प्रयत्न करीन. त्यांची माझी भेट घालून द्या. आता पुढच्या आठवड्यात सोमवारी पुन्हा येथेच प्रशिक्षणाचा कार्यक्रम आहे, तेव्हा त्यांना घेऊन या. सर, एक विनंती करू? त्या म्हणाल्या, सोमवारी कार्यक्रम झाल्यावर माझ्याकडे जेवायला या ना, बोलता येईल शांतपणे. दिलेल्या पत्त्यावर मी बरोबर 7 वाजता पोचलो. दोघा उभयतांनी माझं स्वागत केलं. पाठीमागे त्यांची छोटी मुलगी उभी होती. तिच्या हातात चिक्कीचा पुडा दिला तशी ती गोड हसली. मी दिनेश दळवी. त्यांनी ओळख करून दिली. गेल्या आठवड्यात सविता तुमच्या कार्यक्रमाला हजर होती. तुमचा कार्यक्रम तिला खूपच आवडला. म्हणाली, सरांना जेवायला बोलवते. मी म्हटलं, बोलव, माझी ओळख होईल. मला त्यांच्या कार्यक्रमाला केव्हा सहभागी होता येईल हे माहीत नाही. आमच्या गप्पा रंगल्या. एक अर्ध्या तासानं सविताबाई आल्या. सर, तुम्ही नेरळहून अंधेरीला आलात. परत जायला उशीर होईल, तेव्हा आपण जेवायला बसूया. जेवणाच्या टेबलावर माझ्या एका बाजूला दिनेश, दुसऱ्या बाजूला छोटी दिव्या बसली. समोर सविताबाई बसल्या. जेवताना दिव्याला एकदम ठसका लागला. मी तेवढच्या तांब्यातून तिच्या पायात पाणी ओतलं. थांबा, तिला ते पाणी देऊ नका, दिनेश म्हणाले. का? काय झालं? मी विचारलं. हो, ते महापालिकेने पुरवलेलं पाणी आहे. कदाचित ते अशुद्ध असू शकतं, म्हणून आम्ही तिला पाणी उकळून देतो. त्यामुळे ते शुद्ध होतं, दिनेशने खुलासा केला. दिनेश, तुम्ही तिला काय काय गोष्टी शुद्ध देता? मी विचारलं. दिनेश थोडे गडबडले. माझ्या प्रश्नाचा रोग त्यांच्या लक्षात आला नाही. म्हणजे असं की तुम्ही तिला पाणी शुद्ध देता, तिचे कपडे डेटॉलमध्ये धुत असाल, घर तर खूप स्वच्छ ठेवलं आहे, मी म्हणालो. होय सर, आम्ही तिची खूप काळजी घेतो, दिनेश म्हणाले. ती शुद्ध पाणी पिते. शुद्ध हवा घेते काय? मी विचारलं. हातातला घास दिनेशच्या हातातच राहिला. ते चमकून माझ्याकडे बघायला लागले. दिनेश, माफ करा, मी फार स्पष्ट बोलतो. तुम्ही सिगरेट ओढता,
मगाशी आपण गप्पा मारत होतो तेव्हा तुम्ही 2 सिगरेट ओढल्या. घरातली हवा प्रदूषित झाली. तीच प्रदूषित हवा ही पोरगी घेते. सिगरेटच्या धुराचा ती ओढणाऱ्यावरच नव्हे तर भोवतालच्या माणसांवरही परिणाम होतो असं म्हणतात. माझा याबाबत अभ्यास नाही, पण विचार करा, या चिमुरडीवर येथल्या अशुद्ध हवेचा परिणाम होत असेल की नाही? तुम्ही बाहेरही सिगरेट ओढता, त्यामुळे इतरांच्या मुलांवर त्याचा परिणाम होत नसेल? शुद्ध हवा मिळण्याचा या चिमुरडीचा आणि त्या सर्वांचा हक्क आहे की नाही? दिव्याला पाहिल्यावर मला माझ्या नातीची आठवण झाली. ती अशी 3-4 वर्षाची आहे. तिच्यासारखी ही गोड आहे म्हणून मला बोलावंसं वाटलं. बोलत बोलत मी दिव्याला जवळ ओढ घेतलं. दिनेश माझे बोलणे शांतपणे ऐकत होते. त्यांचे डोळे पाणावले. सर सर मी या गोष्टीचा विचारच केला नाही. माझ्या पोरीवर मी अन्याय करतो हे माझ्या लक्षात आलं नाही. मी माझ्या धुंदीत माझ्या समाजासाठी सिगरेट ओढत राहिलो. मी म्हटलं, दिनेश एक विचारू, आता या चिमुरडीसाठी, तुमच्या पत्नीसाठी आणि भोवतालच्या तुमच्या परिवारासाठी सिगरेट ओढणं थांबवता येईल? दिनेशने माझा हात हातात घेतला. सर मान्य मान्य सर मान्य. मी वचन देतो की या क्षणापासून मी सिगरेट सोडली. या क्षणापासून मी सिगरेट सोडली. दिनेश, मर्चंट मला नको. मी त्यांचा हात दिव्याच्या डोक्यावर ठेवला. हिला वचन द्या. दिव्याच्या डोक्यावर हात ठेवून दिनेशने पुन्हा तेच शब्द उच्चारले. खुर्चीतून उठून त्याने चिमुरडीला मिठीत घेतलं. बेटा मी चुकलो. मला माफ कर. त्यांच्या डोळ्यातून घळघळ आसू व्हायला लागले. सबिता जवळ आली आणि तिने त्याला दुप्पटले. दिनेश शांत व्हा, जेवायला बसा, सरांचंही जेवण राहिलं आहे. दिनेशने डोळे पुसले, जागेवर बसले. सर आज तुम्ही माझे डोळे उघडले. मी आयुष्यभर तुम्हाला विसरणार नाही. आता माझ्याकडून मी तुमचं तोंड गोड करतो. त्यांनी समोर ठेवलेल्या भांड्यातील एक गुलाबजाम चमच्याने उचलला आणि माझ्या तोंडात ठेवला. सविता आणि दिव्याने जोरात टाळ्या वाजवल्या. 4-5 महिन्यानंतर पुन्हा त्या संस्थेत कर्मचाऱ्यांच्याशी प्रशिक्षणाचा कार्यक्रम होता. कार्यक्रम संपून मी बाहेर पडलो तर समोर दळवी पती पत्नी उभे होते. नमस्कार सर, दिनेश म्हणाला. आज काय विशेष? मी विचारलं. सर, समोरच्या उपहारगृहात चहा घेऊया का? उपहारगृहात बसल्यावर दिनेश बोलायला लागले. सर, सांगायला आनंद वाटतो की गेल्या 5 महिन्यात मी सिगरेट ओढली नाही. प्रथम थोडा त्रास झाला, अस्वस्थ वाटायचं. एकदा तर ठेल्यावर मी सिगरेटचं पाकिट खरेदी केलं. समोरून एक लहान मुलगी मला दिसली. ती मला दिव्याच वाटली. मनाला बजावलं की आपण दिव्याला वचन दिलं आहे, ते कसं विसरायचं. मी मोह टाळला. पाकिट तेथेच कचरापेटीत टाकलं. त्यानंतर मला कधीही सिगरेट ओढण्याचा मोह झाला नाही. अभिनंदन दिनेश, अभिनंदन, अगदी मनापासून अभिनंदन. मी दिनेशच्या हातावर हात ठेवला. दिनेश म्हणाला, सर, तुम्ही आमच्यावर फार उपकार केले आहेत म्हणून आज तुमच्यासाठी एक भेट आणणार होतो. पण सविता नाही म्हणाली. ती म्हणाली, या उपकाराची परतफेड मी करणार नाही. ते उपकार मी आयुष्यभर सन्मानाने आणि आनंदाने मिळवेन. पण सर, दिव्याने मात्र तुमच्यासाठी भेट पाठवली आहे. म्हणाली, मी आजोबांना काहीतरी देणार. सविता म्हणाली आणि तिने आपल्या पर्समधून एक छोटी वस्तू टेबलावर ठेवली. ती वस्तू होती एक लाकडाची कलाकृती. एक कलाकार सतार वाजवतोय अशी सुंदर मूर्ती. मी ती मूर्ती जवळ घेऊन निरीखली. दिनेश, सविता, ही मूर्ती देताना दिव्याने खूप विचार केला असेल असं संभवत नाही. पण नीतेने याद्वारे एक संदेश तुम्हाला दिला आहे. ही मूर्ती सांगते की तुमच्या आयुष्याला आता एक नवा सूर सापडला आहे. तो तसाच राहू देण्याचा प्रयत्न करा. काळजी घ्या. दिनेश, सविता, ही मूर्ती तुम्ही दोघे कायम जवळ ठेवा, आठवण म्हणून, आणि कायम त्या सुंदर सुरांचा आनंद घ्या. दोघांनी ती मूर्ती माझ्याकडून घेतली
दिनेशने आपल्या कपाळाला लावली. सविताने ती आपल्या ओठावर टेकवली आणि मग हळूच पर्समध्ये ठेवली. दोघांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या आसवांनी मला बजावलं की कोणती समस्या कठीण नसते. प्रयत्न करीत राहायचं, प्रयत्न करीत राहायचं, अगदी यश मिळेपर्यंत. धन्यवाद.